नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की आपण सध्या हरियाणाला चाललो. आता मी आहे सध्या सोलापूर स्टेशनवरती. आता हे तुम्ही पाठीमागं पाहू शकता 2 शेतकरी आहेत. अजून आपल्याला दौंडवरून 2-3 शेतकरी आहेत. आपण एक टोटल असे 5 शेतकरी हरियाणाला घेऊन चाललो आहे आणि तिथं टॉप क्वालिटीच्या मोरा म्हशी कशा पद्धतीनं आपण खरेदी करणार आहोत, आपली टोटल जर्नी कशा पद्धतीनं राहणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपणाला टोटल जाण्यासाठी खर्च किती होतो, येण्यासाठी काय काय म्हणजे किती टोटल रिटर्न हरियाणामध्ये ला जाऊन आपण किती रुपयामध्ये येतो ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याचबरोबर आपण तिथं कशा पद्धतीनं खरेदी करणार आहोत, त्याचबरोबर तिथं टॉप म्हशी खरेदी कशा पद्धतीने केल्या जातात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता मित्रांनो, सध्या आपण सोलापूरमध्ये सकाळचे 7 वाजलेत. 7 वाजून 15 मिनटाला काहीतरी म्हणजे गाडी आहे आता लागली आहे. तुम्हाला अपडेट मी देत राहणार. तर मित्रांनो, आपण फायनली ट्रेनमध्ये बसलेलो. आता पुढे दौंडमध्ये 2 शेतकरी आहेत, त्यांना पण आपण घेणार आहोत. आता सोबत 2 जण आहेत आणि काही ऑनलाईन पण खरेदी आहे. काही शेतकऱ्यांनी जवळपास 3 म्हशी ऑनलाईन आहेत, म्हणजे 2 म्हशी आणि एक चांगला टॉप क्वालिटीचा रेडा आपण ऑनलाईन खरेदी करणार आहोत. म्हणजे ऑनलाईन म्हणजे कसं, आपण तिथं गेल्यानंतर शेतकऱ्यांना म्हशीची प्राईस व्हिडिओज फोटोज टाकतो. त्यांना जर पसंत पडली तरच आपण घेतो, नाहीतर घेत नाही. परत ती म्हैस आपण आपल्या गोट्यावरती नेऊन सेट करतो. 4 दिवस नंतर मग ते पुढे शेतकऱ्यांना देतो. अशा पद्धतीनं ऑनलाईनसुद्धा आपण खरेदी करतो. आता काही शेतकरी सोबत पण आहेत आणि वेळोवेळी मी मित्रांनो अपडेट देत राहणार आहोत. आता सध्या आपण सोलापूरच्या पुढे जवळपास कुर्डुवाडीमध्ये आहे. तर तिथे गेल्यानंतर आता दौंडमध्ये 2 शेतकऱ्यांना आपण घेणार आहोत. असं आपण म्हणजे आपली जर्नी राहणार आहे. सोलापूरहून आपण बसलेलो आहोत. आता सोलापूरमधले काही शेतकरी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असतील, लातूर, धाराशिव हे 3 जिल्हे ह्या ट्रेनने कव्हर होतात. आणि पुढे जर काय नगर, सातारा, पुण्याची जर असतील तर ते दौंडला येतात. दौंडहून आपण त्यांना घेऊन जातो. त्याचबरोबर ठिय्या पण तसेच आहेत म्हशीचे. एक ठिय्या जे काही नाशिकचे, जळगावचे शेतकरी आहेत, आता हे जळगाववरूनच ट्रेन जाते जवळपास, म्हणजे धाराशिव, सोलापूर, लातूर ह्या ट्रेनमध्येच शेतकरी ॲड होतात, म्हणजे होऊ शकतात पुढे. आता जे काही नगरचे शेतकरी आहेत, पुण्याचे शेतकरी आहेत, ते दौंडमधून बसणार. जळगावचे असतील, तिकडे मालेगाव, नाशिकचे असतील तर ते जळगाव किंवा भुसावळमधून बसू शकतात. अशा पद्धतीनं आपली जर्नी राहणार आहे. येताना जर म्हशीचे ठिय्या बघितले तर 3-4 ठिकाणी असतात. किशनगड, रतलाम, मालेगाव डबल, एखाद्या वेळेस दौंडला होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपली जर्नी राहणार आहे. वेळोवेळी मित्रांनो मी तुम्हाला अपडेट देतच राहणार आहे. मित्रांनो, आपण सध्या दिल्ली स्टेशनवर आलो आहोत. 5 तारखेला सकाळी 7 वाजता आपण बसलो होतो आणि 6 तारखेला सकाळी इथं गाडी पोचलेली ट्रेन. आता 10 वाजलेत. 10 वाजता आपण दिल्लीमध्ये आलो आहे. आपल्यासोबत 4 शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत पण आपल्यासोबत 4 शेतकरी आहेत, ते पण इकडं पाठीमागे बसलेत. तर मित्रांनो, हे आपल्या रिंगणी भागातले आहेत, हौसा तालुका एक आहेत. तिकडे हे सातारचे आहेत. असं करा. हे सातकर साहेब पुणे जिल्ह्यातून आहेत आणि हे आमच्या तुळजापूर तालुक्यातून बिराजदार. तर आता मित्रांनो, स्टेशनवर गेल्याच्या नंतर आपण तिथून एकतर म्हणजे मेट्रोनं बहादूरगडपर्यंत जाणार आहे. बहादूरगड तिथून गाडी येईल आपल्याला घ्यायला, किंवा आपण पुढे बसनं पण जाऊ शकतो. अशा पद्धतीनं आपला प्रवास झालेला आहे. आता थोड्याच वेळात आपण म्हणजे खाली उतरणार आहोत. दिल्लीमध्ये
आपण आलेलो आहोत. आता दिल्लीहून मेट्रोवरला बहादूरगडला जायचं आहे किंवा ते स्टेशनवर सुद्धा गाडी पाठवू शकतील. तिथून आपण हिसारला जाणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपली जर्नी झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना किंवा 1 म्हैस 2 म्हशी घ्यायच्यात, त्या शेतकऱ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि अशाच पद्धतीनं तुम्ही हरियाणाला येऊ शकता. आणि राहिला विषय खर्चाचा किंवा येणं जाणं किती रुपये खर्च येतं आहे काय, तर त्याच्यामध्ये 2 आहे. तात्काळ जर तिकीट आपण काढायला गेलं तर थोडं महाग बसतं आहे. आता हे थर्ड AC आपण काढलेलं आहे, जवळपास 2,500 रुपये येण्याचे, आणि जाताना जर आपल्याला स्लीपर भेटलं तर 1400 रुपयेपर्यंत स्लीपर जाईल साधारणतः. म्हणजे 4,000 रुपयेमध्ये येणं जाणं मित्रांनो तुमचं होतं आहे हरियाणामध्ये. अशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही येऊ शकता. विषय राहायला फक्त म्हैस घ्यायचा नाही मित्रांनो, तुम्हाला तिथं त्यांचं ब्रीडिंगवर कशा पद्धतीनं काम आहे ते बघायला भेटतं. खुराकाचं त्यांचं नियोजन कशा पद्धतीनं आहे ते पण बघायला भेटतं. त्या अनुषंगानं तुम्ही येऊ शकता. असं नाही की बाबा आपण नुसतं म्हैस घ्यायला जाणार आहोत असा विषय नाही. आपण तिथं जायचं म्हणजे काय, तर त्या लोकांचं ब्रीडिंगवरती कशा पद्धतीनं काम आहे, प्रत्येक गावामध्ये कशा पद्धतीनं ते लोकांनी म्हशीला स्विमिंग पूल कशा पद्धतीनं केले ते बघण्यासाठी जायचं. खुराकाचं मॅनेजमेंट काय त्यांचं आज बघायला गेलं तर तुम्ही सुक्या चाऱ्यावरती 80% काम आहे. म्हणजे तुमचं जे आपण गव्हाची पराली म्हणतात तिकडं जाळून टाकतात आपल्याकडले लोक, ते मशीनना स्टॉक करून एखाद्या शेडमध्ये ठेवून ते वर्षभर चारा वापरतात. खरं तर त्यांचं खुराक आणि फीड सप्लिमेंटवरती कशा पद्धतीनं काम आहे हे आपणाला बघायला भेटेल. अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्रातून शेतकरी आणून ग्रुप करून टॉप क्वालिटीच्या म्हशी पुरवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता हे 4 शेतकरी आपल्यासोबत आहेत, अजून 2-3 म्हशी ऑनलाईन आहेत, जेणेकरून आता एक ऑनलाईन ट्रेड आहे आणि 2 म्हशी आहेत. अशा पद्धतीने मी तुम्हाला बाकीचे जे डिटेल्स आहेत पूर्ण हरियाणामध्ये कशा पद्धतीनं खरेदी होते, कशा पद्धतीनं आपण म्हैस निवडतो, ही व्हिडिओ तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद. भेटूया डायरेक्ट हरियाणामध्ये. तर मित्रांनो, हरियाणामध्ये अशा पद्धतीनं गोठा असतो. थंडीमुळं हे पूर्ण झाकून घेतलं जातं, जेणेकरून थंडी लागणार नाही. म्हैस दाखवण्याचं काम चालू आहे, जेणेकरून तुम्ही पाहू शकता. कटडी आहे, पहिल्यानं आहे, प्युअर मोरा नसल मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीची कटडी आहे, एकदम गरीब आहे, पहिल्यानं आहे मित्रांनो. सड वगैरे म्हणजे एकदम सडात अंतर आहे. पोट्टा म्हशीचा 1 नंबर क्वालिटीचा आहे. आणि लेवटीची जर बघाल म्हणजे कास मशीन चांगल्या पद्धतीने केलेली, अशा पद्धतीने कड्डे. इकडं वासरू तुम्ही पाहू शकता, एकदम तरतरीत असं वासरू दिसते. ए बच्चा आहे, म्हणजे ह्या म्हशीचं ही वासरू आहे मित्रांनो. जी आता आपण बाहेर काढलेली कटडी होती त्या कटडीचं ही वासरू आहे. खाली मित्रांनो रेडा आहे, म्हणजे कटडा आहे. अशा पद्धतीनं म्हशी म्हणजे आपण नुसतं बघतोय. आता जे कस्टमरला काही चॉईस होतील ते नंतर बघूयात आपण. इकडं पण तुम्ही म्हशी बघत असाल. इकडं आतमध्ये जर बघाल मित्रांनो तर सोका चारा अशा पद्धतीनं ठेवलेला आहे. आणि हा जो चारा आहे हा मित्रांनो गव्हाचं काढ आहे. म्हणजे आपण गहू भरडतो ज्यावेळेस जे शेतकरी आपल्याकडे जाळून टाकतात ते तुम्हाला इथं साठवलेलं दिसेल. एकदम म्हणजे खोलीमध्ये आहे, वरती पत्रे
साईडनं सिमेंट कॉन्क्रीटची भीत आहे. अशा पद्धतीनं हरियाणामध्ये शेतकरी जे आहेत ते काम करतात. म्हणजे ब्रीडिंगवरती काम आहे यांचं. पुढील व्हिडिओ मध्ये आपण बघूया मित्रांनो काय होतं.